नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर प्रथमच माझं नाव परेश विलास कांडल SYF10MP. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो मीरा रोडला स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी आम्हाला आज साऊंड इफेक्ट, साऊंड डबिंग कसा केला जातो एखाद्या कार्टूनला, एखाद्या मूवीला. तर आम्ही आज त्या ठिकाणी चाललो सर्वजण. तर आज आपण लाईव्ह त्या ठिकाणी बघणार आहोत की कसं त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला डबिंग केलं जातं, एखाद्या कार्टूनला डबिंग केलं जातं. तर पाहूया आपण पुढे पुढचा व्हिडिओ. हाय मॅम, कंटेंट चालू. मैम ट्रीट देने वाले हैं हम लोगों को. अरे इकडे ना. मैं ये गुरु बैठा इसलिए मैं बैठा. फिल्टर ही नहीं दिख रहा है. इसी प्रकारे हम लोग ने कोकरवाला चाललोय फिरायला. बघू आता कुठे घेऊन चाललो. अरे अरे ये भैया दे रहे. ओए थैंक यू बोल भैया को. अरे ट्रैकिंग शॉट. ट्रैकिंग शॉट. पैसा नहीं मिलेगा. अरे पैसे गिरे. ये ले मेरी तरफ से. काय बोलतो, कुठे चालला तुम्ही? आता आपण चाललो आहोत कुठेतरी शूटला, स्टुडिओला. सॉरी, आय डोंट. आता मी टाकतोच मी तंबाखू खाताना. पास आहो ना. Going to studio. Hola amigo. हाय. बात नहीं करना अंदर आकर. मैं सुना कोई बाहर है. कर दो. बोल समीर. तर तुम्ही सगळे स्टुडिओमध्ये आलात, एंट्री केली बरोबर. बाहेरून काय दिसलं तुम्हाला सर्वात आधी? नाही, एंट्री केल्या बरोबर डोर, तुम्ही एक्स्ट्रा डोअरच्या डोर. समोर उभे आहे, काय दिसलं तुम्हाला? एक्स्ट्रा डोर होता. एक्स्ट्रा डोअर. मग ते थोडंसं असं विचार केला ते कशाला असेल? साऊंड Sound साठी. ठीक आहे. रेसिस्टन्स. आता थोडंसं इकडे सर, तू थोडा पुढे. हा, आता ते डोर फक्त उघड. काय फील होत?
हेवी आहे. आवाज ते डोर तू पकड, ते डोर तू पकडा ना. तू टर्न हो आणि त्या डोरला थोडस बाहेरच्या डोरला उघड. अजून जास्त हे डोर होतं. उघड थोडंसं. आता काय फील होतं तुम्हाला? बाहेरचे सगळे आवाज खूप जास्त वाढला आता बंद करते. किती % ब्लॉक झाला आवाज आता एका डोरने? 80%. आता हे बंद कर. आता हे बंद कर आणि हे बंद केलं तर 0 ऑल साईड. आता तुम्हाला काय फील होत आहे? म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, काय वाटतंय? शांतता शांत वाटते. पीस. आणखी काय काय ऐकायला येतं तुम्हाला? तुम्हाला इकडनं काय ऐकायला येत आहे का? ब्रेन मधून. हा, तुमच्या ब्रेन मधनं डोकं दुखते. डोकं दुखेल ना, कारण की तुम्हाला ही सवय सवय नाहीये. नाहीये. बरोबर. आम्ही बाहेर गेलो की आम्हाला आमचं डोकं दुखतं, कारण की आम्हाला ती बाहेरची सवय होते. ठीक आहे. तुम्ही शांत विचार जर कराल तर तुमच्या डोक्यातली एक जी पीक साऊंड असते, हाय फ्रिक्वेन्सी, ती तुम्हाला ऐकायला येते. काहीतरी मशीन सुरू असल्यासारखा तो आवाज एक तो ऐकायला येतो. हा, मोटर बारीक. हा, असा एक विसल सारखा एक हाय फ्रिक्वेन्सी ती ऐकायला येते ती. बरोबर. ती कशी असते मी तुम्हाला एक ऐकवतो ती फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी आपल्या डोक्यात चालू आहे कंटिन्यू. येस. ऐकायला येते. आता मी सगळं बंद केलं. हा सेम साऊंड आपल्या डोक्यात सुरू असतो. ठीक आहे. तर हे कशामुळे आहे? हे आपल्याला ती सवय नाही आहे की आपण कंटिन्यू अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहतो की जिथे खूप नॉईज आहे, पण ती आपल्याला एक हॅबिट झाली, आपल्याला ती सवय झालेली आहे ती. ठीक आहे. पण एखाद्या वेळेला ह्या फील्डमध्ये आल्यानंतर असं होतं की किंवा एखाद्या शांत ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला खूप म्हणजे एखाद्या वेळेला असं हे फील होतं की त्रास झाल्यासारखं होतं एखाद्या वेळेला, किंवा कधी असं वाटतं की इथे आपण का आलो, किंवा इथे एक्झॅक्ट काय ॲम्बियन्स असेल ते आपण जज करू शकत नाही. पण त्याचं रिझन हे असतं की ती सवय नसते आपल्याला. ठीक आहे. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे, आता ही ऐकायला इतका हा जो साऊंड आहे, आता तर तो ऐकायला येतच नाही बिलकुल. बरोबर. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही आपल्याला त्यावेळेला इरिटेट करते ही फ्रिक्वेन्सी. बरोबर ना? तर याचं रिझन काय की इथे त्या लेवलचं आपण अकॉस्टिक केलेलं आहे, अकॉस्टिक साऊंड प्रूफिंग केलेलं आहे. वॉल जी आहे, म्हणजे हा जो तुम्ही अख्खा ब्लॉक बघताय हा पूर्ण ओपन ब्लॉक होता आधी. मग आम्ही इथे पार्टिशन केलं, इकडे ही वॉल केली, इकडे वॉल केली. आणि जी वॉल आहे ही वॉल याच्या मागे 1 फूट मागे वॉल आहे. ओके. म्हणजे जवळपास इतकं मागे इथे वॉल आहे आणि इतकं वेगवेगळ्या मटेरियलचं आम्ही सँडविच केलं आहे त्यावर. ते याकरता की जमिनीचे जे व्हायब्रेशन्स असतात किंवा आजूबाजूला काही कन्स्ट्रक्शन असेल किंवा लोक बोलत असेल तर येतो कधी कधी ह्या दारातनं आवाज येत एकदम दाराच्या बाजूला कोणी बोललं तर, पण तेवढा तो आवाज आतमध्ये जात नाही. तर त्याच्याकरता हे सगळं आम्ही वेगवेगळ्या मटेरियलचं सँडविच केलेलं आहे. आणि शेवटचा हा जो कापड आहे तो फक्त इंटेरियरसाठी एक लुक आला पाहिजे. त्याच्या आतमधलं जे मटेरियल आहे ते म्हणजे ते जेव्हा तयार होतं, जेव्हा सँडविच आम्ही वेगवेगळ्या मटेरियलचं करतो तर खूप त्रास होतो त्याचा. म्हणजे ते असं शरीराला लागलं की खूप खास सुटेल किंवा नाकात गेलं तर थोडा अस्थमा किंवा काही दिवस तब्येत खराब राहू शकते, असं सगळं ते मटेरियल असतं ते. आता हे झालं साऊंड प्रूफ, म्हणजे काय एक्झॅक्ट स्टुडिओमध्ये असते तुम्हाला ते कळलं. आता इथे हे स्पीकर आहेत, बरोबर. हे स्पीकर याला स्टुडिओ मॉनिटर्स म्हणतात. हे साऊंड कार्ड आहे. कॉस्टली इन्स्ट्रुमेंट म्हणजे साऊंडचं सगळ्यात मेन काम जे आहे, रेकॉर्डिंगचं सगळ्यात मेन पर्पज जो होतो तो याच्यामुळे होतो. तर तो साऊंड कार्ड, ऑडिओ इंटरफेस त्याला असे वेगवेगळे नावं आहेत. हा आहे साऊंड बोर्ड, साऊंड मिक्सर. यामध्ये मल्टी चॅनल्स आहेत. आता सगळे सारखे तुम्हाला दिसत असेल, सगळ्या बटन सारखे आहेत प्रत्येक लाईन. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे कारण की ते इंडिव्हिज्युअल ट्रॅक आहेत त्या. आणि मेन मशीन ही यांची इथे आहे, म्हणजे तिथून आम्ही सेपरेट करतो, ग्रुप करतो इकडे. आतमध्ये 24 माईक जरी लावले तर ते 24 माईक मी इथे इन करू शकतो, त्यांचा आवाज रेकॉर्ड करू शकतो. त्याच्यासाठी हा मिक्सर असतो. बाकी एक नॉर्मल कम्प्युटर आहे, पण तो एक सर्व्हर पीसी आहे, हायग्रेड पीसी आहे. त्यामध्ये खूप सारे सॉफ्टवेअर आहेत आणि नॉर्मल घरच्या पीसी पेक्षा थोडासा वेगळा असतो तो. म्हणजे त्याला कितीही लोड दिला तरी तो हँग किंवा असं लगेच खराब होत नाही. तर हा एक पीसी आहे. त्यानंतर तुम्ही आतमध्ये मी आलो त्यावेळेला 2 स्क्रीन बघितली. तिकडे एक स्क्रीन टीव्ही लागलेला आहे, इकडे एक टीव्ही आहे. हा टीव्ही याच्याकरता असतो की फॉर एक्झाम्पल कोणी आर्टिस्ट त्या माईक समोर उभा आहे तर आम्हाला एखादा आर्टिस्ट डब करायचा, एखादा कॅरेक्टर डब करायचा, तर आर्टिस्ट तिथे त्याचा चेहरा, त्याचे चेहऱ्याचे हावभाव, त्याचे एक्सप्रेशन ते सगळं आणि त्याचं लिप
त्या लिपमध्ये एखादी लँग्वेज असेल, साऊथ लँग्वेज असेल तर त्याचं हिंदीमध्ये डब करायचं असेल, मराठी लँग्वेजमध्ये, तर ते लिप टू लिप प्रॉपर ते टायमिंगनुसार ते डब झालं पाहिजे. त्याकरता तिथे ते स्क्रीन असतात. सेम आर्टिस्टनी ते प्रॉपर केलं की नाही तर ते मी इथे जेव्हा चेक करील, त्याला परत एकदा प्ले करेल, तर त्यावेळेला आर्टिस्टचा व्हॉइस आणि ते कॅरेक्टरचा व्हॉइस तो प्रॉपर झाला की नाही ते मला इथे दिसेल. स्क्रीनचं असं मल्टी काम इथे करू शकतो. आतमध्ये तो एक मायक्रोफोन लागलेला आहे जो तुमचा सगळ्यांचा आवाज इकडे आपल्याला आतमध्ये आता ते लोक बोलत आहेत, ठीक आहे, असं त्यांना पण ऐकवलं तुम्ही जेव्हा आतमध्ये होता तेव्हा, ठीक आहे. तर तो सगळा आवाज इकडे रेकॉर्ड होतो त्या मायक्रोफोनने. पण आता तिकडे कुठे स्पीकर नाहीये तर त्याच्यामुळे त्यांचं माझा आवाज त्यांना जात नाही आणि मी बंद केलेला आहे. माझा मायक्रोफोन बंद आहे, व्हॉल्यूम कमी केलेला आहे. पण जे काही आहे ते कम्युनिकेशन आम्ही हेडफोननी, म्हणजे मी इथून बोललो की हा जो मायक्रोफोन आहे याला टॉकबॅक मायक्रोफोन म्हणतात, म्हणजे माझा आवाज तो आर्टिस्टपर्यंत पोहोचवतो. तो मायक्रोफोन आर्टिस्टच्या कानापर्यंत जातो, माझा आवाज डायरेक्ट त्यांना विदिन सेकंड एकदम फास्ट तो तिथपर्यंत पोहोचतो, म्हणजे त्यात बिलकुल डिले नसतो. हा आवाज तिथपर्यंत पोहोचतो. त्यासाठी हा टॉकबॅक मायक्रोफोन आणि आर्टिस्ट ऑलरेडी मायक्रोफोनवर बोलतो तर तो आवाज स्पीकरच्या थ्रू मला इकडे ऐकायला येतो. तर अशा प्रकारे हे स्टुडिओचे 2 रूम्स असतात, अकोस्टिक असतात आणि हे सगळे इक्विपमेंट असतात. भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक, 104 वर्षांची वैभवशाली परंपरा, 6 राज्यात 294 शाखांचा विस्तार, 2 दशलक्षांहून अधिक ग्राहकांच्या समर्थनामुळेच रुपये 75,000 कोटींचा टप्पा पार, 0% नेट NPA. सारस्वत बँक, ऑलवेज ग्रोइंग विथ युअर ट्रस्ट. काय होती कमर्शियल तुमचा जात असतो का? आता आपण नोकरी वाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या पैशावर स्लॅब टाकू नये. कोसळण्याची दाट शक्यता. जरी तो कोसळला नाही तरी एक तरी पोरग तुझ्या घरात असं येईल का बंगला विकायची पाहिजे. नाचूक कीर्तनाचे रंगी 26 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर. नेक्स्ट नाही, तू तसंच राह. थांब थांब, तू नीट उभा राहा पहिले. हा इथे सेट करायला लागेल. त्याचं संपलं की तुला संपवायचंय का? कारण कार्टून आहे ते, समजलं की नाही? हा, त्याचं तोंड उघडलं की तुला वाक्य सुरू करायचं, त्याचं तोंड बंद होणार तेव्हा तुला वाक्य संपवायचंय. इतकं सिम्पल. हे सिम्पल डबिंग आहे. लाईव्हचं याच्यात डिफिकल्ट असतं. तो लाईव्ह वाला कधी पॉज घेईल, कधी थांबेल, कधी बोलता बोलता रडेल, माहित नाही. हे सोपं आहे एकदम. हा चल बोल. हमें हमारी खेती की लागत और पैदावार देखकर रोना आ रहा है. हा परत एकदा. हा हमें हमारी खेती की लागत और पैदावार देखकर रोना आ रहा है. काय देख के रोना आ रहा है. कंटिन्यू करूं? ओके. हमें हमारी खेती की लागत और पैदावार देख के रोना आ रहा है. हमें हमारी खेती की लागत और पैदावार देखकर रोना आ रहा है. सेकंड लाइन. टेक. पर वो कैसा खुश होकर मस्ती में गाना गा रहा है. याचा टेक 2 करूया. त्याचीच आहे ना ही लाईन. टेक स्लो. ओके टेक. वो तो खुश है मगर देखो इसके साथ कैसे उसकी फसल भी. हाँ 1 मोर. सॉरी टेक करूया. हाँ हाँ वो तो खुश है बरोबर आहे. मगर देखो पासने घेऊया. टेक. माझीच दे. मगर देखो इसके साथ उसकी फसल भी कैसे खुशी से झूम रही है. तुला टाकतोय. पुढे लिहिलो ना.